विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासामध्ये आपण अमेरिका आणि इंग्लंडचं संविधान कशा स्वरूपाचं आहे किंवा प्रत्येक संविधान कसं वेगळ्या स्वरूपाचं आहे हे आपण पाहिलं. या संबंधित तासात आपण संविधानाची आवश्यकता किंवा गरज काय असते याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर संविधानाची आवश्यकता, कोणतंही काम करत असताना त्याचं नियोजन असणं गरजेचं आहे. त्याच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. कोणत्याही कामाला काही नियम असतात, त्या नियमानुसारच ते काम चाललं पाहिजे, तरच ते काम व्यवस्थितपणे आपण पूर्ण करू शकतो. आणि म्हणून या संविधानाची गरज किंवा आवश्यकता काय आहे ते आपण पाहणार आहोत. शासनाला नियमाच्या चौकटीत राहून राज्यकारभार करावा लागत असल्याने सत्तेचा दुरुपयोग होत नाही. हा संविधानाचा पहिला उपयोग आहे. म्हणजे जे लिहून ठेवलेले किंवा लिखित असे नियम आहेत त्या नियमानुसारच शासनाला राज्यकारभार करावा लागतो. त्या पलीकडे जाऊन त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. नंबर 2, नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतात. शासनाला ते हिरावून घेता येत नाहीत. संविधानामध्ये नागरिकांचे हक्क, त्यांचे कर्तव्य यांची नोंद करून ठेवलेली असल्यामुळं नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतात आणि त्यामुळं शासनाला ते हिरावून घेता येत नाहीत. तिसरी आवश्यकता, कायद्याचे राज्य प्रस्थापित होत असल्याने मनमानी कारभार करता येत नाही. आपल्या मनावर त्यांना राज्यकारभार चालवता येत नाही. सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढून त्यांचा सहभाग त्यामध्ये वाढतो. त्यामुळे लोकशाही मजबूत होण्यास संविधान आवश्यक आहे. जागतिक शांतता, सुरक्षितता, मानवी हक्काचे संवर्धन या गोष्टींना पूरक वातावरण या संविधानामुळे निर्माण होते. आणि शेवटची गरज किंवा आवश्यकता म्हणजे संविधानात कर्तव्याचाही उल्लेख असल्याने नागरिकांना स्वतःची जबाबदारी सुद्धा कळते किंवा या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाच्या कर्तव्याची जबाबदारी सुद्धा निश्चित केलेली असते. अशा पद्धतीनं आपल्याला या संविधानाची आवश्यकता किंवा गरज काय आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर राज्यकारभारात समावेश असणाऱ्या बाबी कोणकोणत्या आहेत? परकीय आक्रमणापासून थोडक्यात सत्तेवर आलेल्या सरकारने कोणकोणती कामं करणं आवश्यक आहे, कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तर परकीय आक्रमणापासून देशाचे आणि जनतेचे संरक्षण केले पाहिजे. दुसरं, दारिद्र्य निर्मूलन केलं पाहिजे. लोकांना रोजगार निर्माण करून दिला पाहिजे, त्यालाच रोजगार निर्मिती असं म्हणतात. शिक्षण, आरोग्य सेवा व उद्योग व्यवसायांना सरकारने प्रोत्साहन दिलं पाहिजे. जे काही दुर्बल घटक असतील, महिला असतील, बालक असतील किंवा आदिवासी असतील, यांच्या प्रगतीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. थोडक्यात या सर्व घटकांच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणं हे शासनाचं कर्तव्य आहे. अनेक विषयाबाबत शासनाला कायदे करावे लागतात. त्यानंतर अवकाश, थोडक्यात जर सांगायचं असेल तर अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतचे सर्व निर्णय सरकारला घ्यावे लागतात. अशा पद्धतीनं त्या राज्यकारभारामध्ये या सर्व बाबींचा समावेश केलेला असतो. त्यानंतर संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. हे आपल्या स्वतंत्र भारताचं जे संविधान निर्माण केलं गेलं किंवा तयार केलं गेलं त्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे. इसवी सन 1946 पासून भारतीय संविधानाच्या निर्मितीला सुरुवात झाली आणि मग स्वतंत्र भारताचा कारभार भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसारच चालेल ही त्या नेत्यांची एक भूमिका होती. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीवर वेगवेगळ्या तज्ज्ञ, अनुभवी अशा लोकांची नेमणूक करण्यात आली. आणि मग पुढचा मुद्दा संविधान सभा. यामध्ये आपण त्याविषयी सविस्तर माहिती पाहूयात. संविधान सभा ब्रिटिशांनी राज्यकारभारासाठी निर्माण केलेले जे प्रांत आणि भारतीय संस्थानिक या दोहोंचे प्रतिनिधी मिळून एक संविधान सभा अस्तित्वात आली.
ही संविधान सभा किंवा हे संविधान सार्वभौम अशा प्रकारचं होतं, ज्यावर कुठल्याही प्रकारचं अंतर्गत किंवा बाह्य त्याच्यावर बंधन नाही, त्याला सार्वभौम असं म्हणतात. असं संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. या संविधान सभेमध्ये एकूण 299 सदस्य होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं किंवा अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. अशा पद्धतीनं अनेक लोकांचा सहभाग त्या समितीमध्ये होता. अनेक तज्ज्ञ अनुभवी लोकांची त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं ही संविधान सभा तयार करण्यात आली. या पाठामध्ये आपण संविधान, आपल्या भारताचं संविधान किंवा त्या संविधानाची प्रक्रिया कशा पद्धतीने चालली त्याच्याविषयी आपण थोडक्यात अभ्यास केला. पुढच्या पाठामध्ये आपण प्रत्येक या समितीमधल्या प्रत्येक विभागाची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि शेवटी त्या संविधानाची, आपल्या संविधानाची वैशिष्ट्ये आपण शेवटच्या भागामध्ये शिकणार आहोत.